महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर वेलकम करतो, स्वागत करतो. पोरांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली पाहिजे असं वाटतं, त्यांनी हा क्लास रेग्युलर जॉईन करायचा आहे. या क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेसाठीचे जे काही महत्त्वाचे विषय असतात, जसे की उदाहरणार्थ गणित आहे, त्यानंतर आहे इंग्लिश आहे, त्यानंतर आहे मराठी आहे, त्यानंतर मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि जीके. हे काय महत्त्वाचे विषय, कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असली तरी त्या एक्झामसाठी ही महत्त्वाचे विषय असतात. आणि ह्या सर्व विषयांची तयारी आपण करून घेत असतो. याच्यासाठी भारतातल्या त्याचबरोबर जगामध्ये जे काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्या सर्व जगामधील स्पर्धा परीक्षेची मी तुम्हाला माहिती करून देणार आहे. जगातील तुम्ही म्हणाल सर भारतातील तर देऊ द्या, आधी जगातले द्या ना, मग ते पण सारखेच आहेत, ते काही वेगळ्या नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी जे काही परीक्षा असतात, टॉफेल नावाची परीक्षा असते, काही वेगवेगळ्या परीक्षा, IELTS असतात, ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेची माहिती मी तुम्हाला थोडी करून देणार आहे. मग तुम्ही म्हणाल मग ही बाकीच्या स्पर्धा परीक्षा ज्या त्याची पण तयारी होईल. उदाहरणार्थ नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, डॉक्टर होमी भाभा आहे, NMMS आहे. ह्या सर्व स्पर्धा परीक्षेची माहिती तुम्हाला होईल, त्याची तयारी होईल, पण तुम्हाला जास्त सराव करावा लागेल. ठीक आहे. तर बघा, आपल्या शेड्यूलनुसार आपण सुरुवातीला 5-10 मिनटं काय करतो तर GK घेत असतो. GKचं काही थोडेफार टॉपिक घेतो, रेग्युलर चालू आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. काल 2 दिवसापूर्वी बुद्ध पौर्णिमा झाली का? कालच झाली का? 2 दिवसापूर्वी झाली बुद्ध पौर्णिमा झाली. तर हे बुद्ध पौर्णिमेविषयी माहिती घेऊया आपण. त्या दिवशी सुट्टी पण असते, शासकीय सुट्टी असते. कालच होती ना? कालच होती. बघा पोरांनो, बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते? तर बुद्ध पौर्णिमा ही तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म, तुम्हाला रनिंग नोट्स काढायचे भाऊ. तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म तर आहेच, यांचा मृत्यू पण आहे. आणि याच दिवशी म्हणजे याच पौर्णिमेला, मे महिन्यामध्ये जी काही पौर्णिमा येते तिला वैशाख पौर्णिमा देखील म्हणतात. कोणती पौर्णिमा? वैशाख. या वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच तथागत गौतम बुद्धांचा जन्मही झाला, त्यांचा मृत्यू पण याच दिवशी झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली ती म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच लगातार 8 दिवस तपश्चर्या करत असताना तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि म्हणून या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे बौद्ध धर्मामध्ये. कोणत्या पौर्णिमेला? वैशाख पौर्णिमेला. म्हणून त्यांना बुद्ध पौर्णिमाही म्हणतात, वैशाख पौर्णिमा हे असं म्हणतात. आणि मग हे आपण आता काही तथागत गौतम बुद्धाने जे काही आपल्याला संदेश दिले ते आपल्याला पाहायचे. जसं मी तुम्हाला सांगणार नाही की तथागत गौतम बुद्धाचं सुरुवातीचं नाव काय होतं, सिद्धार्थ. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं, शुद्धोधन. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं, यशोधरा. त्यांच्या मुलाचं नाव राहुल. त्यांचा जन्म कधी झाला? इसवी सन पूर्व, म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या आधी 563 या साली झाला. आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? इसवी सन पूर्व 483 या काळामध्ये यांचा मृत्यू, या दिवशी मृत्यू झाला आणि या दिवशी जन्म झाला. हे मी काही तुम्हाला सांगत बसणार नाही, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या सांगणार आहोत. असं नाही, ते त्यांचा आधी जन्म झाला म्हणजे इसवी सन पूर्व. म्हणजे कसं समजा, आता उदाहरणार्थ सांगतो. इसवी सन पूर्व म्हणजे काय? आता हे इसवी सन 1 सुरुवात झाली, मग त्याच्या आधी 63 वर्षापूर्वी, 563 वर्षापूर्वी जन्म झाला. आणि तिथून मग इसवी सनाच्या पूर्वी 483 मध्ये त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. म्हणजे तिथून कमी होत आला. कुठपर्यंत? आपल्याला 1 पर्यंत यायचं आहे. कळलं का? इसवी सन म्हणलं, इसवी सन 1 म्हणलं, त्याच्यापूर्वी इसवी सन 100 म्हणलं, मग मी इसवी सन पूर्व 100 म्हणलो, मी इसवी सन पूर्व
100 म्हटलं. मग इसवी सन पूर्व 50 म्हटलं तर आधी हे येईल का आधी हे येईल? 100. 100 पासून 50 कडे आला, मग 50 कडून असं एक येत 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 1 पर्यंत येतं. याला म्हणायचं कालगणना. इसवी सन पूर्व 1 पर्यंत येईपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आधी जन्म झाला का मृत्यू आधी झाला? जन्म झाला. इसवी सन पूर्व 563 मध्ये जन्म झाला आणि इसवी सन पूर्व 483 मध्ये मृत्यू झाला. हे असं आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काही त्यांच्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्या आहेत. जसं की इथं बघू शकतो आपण, हे आपल्याला काही 4 गोष्टी त्यांच्याकडून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट घ्यायची आहे पोरांनो त्यांच्याकडून आपल्याला, तर आर्य सत्य. 4 आर्य सत्य त्यांनी आपल्याला सांगितले. किती? 4. 4 नोबल ट्रूथ. जे सत्य आहे, जागतिक सत्य आहे. काय जागतिक सत्य आहे? बुद्ध म्हणतात जगामध्ये दुःख आहे. जगामध्ये सुखी कोणी आहे का? कोणाला वाटतं का मी लय सुखी आहे? असा एक तरी माणूस विचारून बघा, अरे तू आहे का रे सुखी? तुला कधी दुःख होत नाही का? तर तो म्हणतो मला सुख कमी आहे पण दुःखच लय असते. त्यानं सुखाकडे ध्यानच ठेवत नाही. समजा आज पास झाला, 10वीचा आज निकाल आहे. 10वीच्या निकालामध्ये पास झाला तर आजच्या पुरतं सुख, उद्या परत दुःख. त्याला कशाचं दुःख? अरे त्याला जास्त मार्क्स पडले याचं दुःख. अरे मला त्याच्यापेक्षा 2 मार्क कमी, 2% कमी पडले याचं दुःख. हां, हे दुःख आहे. म्हणजे दुःख आहे, जगामध्ये दुःख आहे. तुम्हाला जरी वाटत नसेल मी दुःखी नाही राहत, पण दुःखी असतात, सगळे दुःखी असतात हे बुद्ध म्हणतात. त्यानंतर दुःखाचं कारण पण आहे. काय आहे दुःखाचं कारण? तर आहे लोभ. जो जास्त लोभी तो जास्त दुःखी. ज्याला लोभच नाही तो काही दुःखी नाही राहत. आता आपण कॉम्पिटिशन घेतलं, स्पीच कॉम्पिटिशन. याच्यामध्ये ज्याला सहभाग घेतला म्हणून प्रमाणपत्र भेटलं, किंवा ज्याचा फर्स्ट क्रमांक आला म्हणून प्रमाणपत्र भेटलं, त्याला फर्स्ट क्रमांक आला, हां, किंवा ज्याचा सेकंड आला त्याला वाटलं असतं मला पहिला आहे पाहिजे. हे लोभ आहे की नाही? याला काय म्हणायचं? लोभ आहे, तृष्णा आहे, इच्छाशक्ती आहे. इच्छा, मला हे व्हावं, मला ते व्हावं, मला असं करावं, मी इथंच जेवायचं, आज मी मेळ्यालाच जावं गेलो पाहिजे. हां, मस्तपैकी मेळा भरलेला आहे, त्या मेळ्याला गेलो पाहिजे मी. ही काय इच्छा आहे. आणि ते जर गेलो नाही तर दुःख होतं. दुःखाचं कारण काय आहे पोरांनो? लोभ. कोण कोण लोभी आहे सांगा बरं? तुम्हाला माहिती आहे लोभी कुत्रा. लोभी कुत्रा हा धडा कोणी तर पाहिला असेल. एक कुत्रा होता, त्याला एक रोटी भेटली होती. तो पुलावरून चालत जात होता. त्याने चालता चालता थोडं पुलावच्या खाली बघितलं, त्याला खाली एक आणखी कुत्रा दिसला. त्याच्या मनात लोभ आला. त्याला वाटलं त्या कुत्र्याची पण भाकर हिसकावून घेऊ, म्हणून त्या भो भो करायला गेला त्या कुत्र्यावर, त्याची भाकर गेली. हे आहे दुःख. याला म्हणायचं लोभ, आहे की नाही? हां, हे असे हे लोभी. दुःखाचं कारण काय आहे मग? तृष्णा किंवा लोभ. त्यानंतर आहे पोरांनो, हे दुःख समाप्त होऊ शकतं. कधी होईल? हे लोभ आपल्या मनातून गेला ना, की मनातून लोभ गेला, हावरटपणा गेला की माणूस सुखी होतो, म्हणजे दुःख नाही राहत. ज्याला सुख पाहिजे त्यांनी मनातला हावरटपणा काढून टाकायचा, लोभीपणा काढून टाकायचा, तृष्णा काढून टाकायची. विनाकारण इच्छाशक्ती जास्त काही बाळगायची नाही. जे करणार आहोत त्याच्यासाठी ते करायचं, मेहनत करायची. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. किती? अष्टांग म्हणजे 8 मार्ग सांगितलेले आहेत हे सर्व करण्यासाठी. ठीक आहे. ती 8 मार्ग कोणते रे पोरांनो? तो सम्यक दृष्टी आहे, आपला सम्यक भाऊ. सम्यक म्हणजे काय? योग्य, चांगलं, ते चांगली दृष्टी असली पाहिजे. कुणाबद्दलही चांगला विचार केला पाहिजे, चांगला दृष्टिकोन ठेवला पाहिजे. सम्यक संकल्प, चांगला विचार केला पाहिजे. असा विचार नाही करायचा की मी काय संकल्प, मी पुढच्या वर्षी म्हणजे 10वीला किंवा मी या स्कॉलरशिपमध्ये याच्यापेक्षा जास्त मार्क पाडेन. नाही, मी जास्तीत जास्त चांगले मार्क्स पाडेन. याच्यापेक्षा म्हणलं की मग दुःख होणार. त्याला समजा थोडे मार्क जास्त पडले तुमच्यापेक्षा, तुम्हाला दुःख होणार. तसं नाही, चांगले मार्क पाडणार, मेहनत करणार, आनंदी आनंदी राहायचं. हे बघा,
तरी आपल्याला जास्त मार्क पडले किंवा त्याला पडले तरी आपण आनंदी राहायचं. सम्यक वाणी, योग्य चांगली वाणी असली पाहिजे. सत्य बोलायचं, खोटं कधीच 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 बोलायचं नाही. कधीच बोलायचं नाही खोटं. खोटं बोललो समजायचं दुःख तुमच्या पाठीमागं आलं. तुम्ही इकडून बोललो खोटं की समजायचं आता आपल्याला दुःख आपण होणार आहे, कुठं ना कुठं आपल्याला मार बसणार आहे, कुठं ना कुठं आपल्याला त्रास होणार आहे. सम्यक वाणी, चांगलं बोलायचं, कुणाच्या तरी हिताचं सांगायचं, कुणाला वाईट सांगायचं नाही. जा रे त्याचं भांडण कर, त्याला मार, हे नाही, चांगलं सांगायचं. त्याला म्हणायचं सम्यक वाणी. सम्यक कर्म, चांगले कर्म करायचे, चांगले कर्म करायचे. उगाच जाता जाता रस्त्याने एखादा कुत्रा दिसला त्याला मारला दगड, आलं ते मागं तुमच्या आलं की नाही. उगाच जातो दिसला अरे बाबा ते चाललंय ना, जाऊ दे ना त्याला, तुला काय करायचं आहे नाही, त्याला मारू दे, मग लाग माग तुझ्या मागे लागेल. चांगले कर्म करायचे, ठीक आहे, चांगले कर्म करायचे. हिंसा वगैरे करायची नाही, चोरी करायची नाही. सम्यक आजीविका म्हणजे काय, आपण जे काही कमवणार आहोत चांगल्या मार्गाने कमवायचं. लोक वाईट मार्गाने कमवतात आणि त्यांचं वाईटच होतं, मग लवकर जातात ते, दुःखी होतात. दुःखी होणारच जर तुम्ही चांगल्या मार्गाने जर पैसे कमवलं नाहीत, चांगल्या मार्गाने जर तुमचं पोट भरलं नाही तर. सम्यक प्रयत्न, चांगले प्रयत्न करायचे, चांगले प्रयत्न करायचे. हां, त्यानंतर सम्यक स्मृती, चांगल्या आठवणीच आठवायच्या, दुःख आठवायचं नाही. दुःखी आठवणी ज्या आहेत झालेल्या गोष्टी, दुःख ज्या गोष्टी आहेत त्या आठवणी, चांगल्या गोष्टी आठवायच्या. आपल्याला आठवण कशासाठी दिले माहिती आहे, चांगल्या गोष्टी आठवण्यासाठी. आणि विस्मरण कशासाठी दिले, वाईट गोष्टी विसरण्यासाठी. पण आपण वाईट गोष्टी आठवतो, चांगल्या गोष्टी विसरतो, उलटं करतो आपण. चांगल्या गोष्टी आठवण्यासाठी आठवण दिलेली आहे आणि वाईट गोष्टी विसरण्यासाठी विस्मरण दिलेलं आहे. पण उलटं होतं की नाही सम्यक भाऊ. आणि सम्यक समाधी, रोज ध्यानधारणा करायची, रोज ध्यानधारणा करायची. कोण कोण करते ध्यानधारणा सांगा बरं, कोण कोण करते ध्यानधारणा. व्हिडिओ ऑन करा तुम्ही. मला आताच ध्यानाला बसलेत का बघू द्या तुम्ही, कारण लई मोठं ध्यान चालू आहे. ध्यानधारणा कोण कोण करते निर्विका. आय डोंट नो सर. तू नाही करत. सम्यक भाऊ करतो की नाही. सर मी करतो. वाव, तू करतो का. हां नाही करत, हा नाही करत. आणखी कोण करते. भाग्योदय करतो का तू. सर्वांनी ध्यानधारणा करायची. 5 मिनटं 10 मिनटं, तुम्हाला 1 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट डोळे झाकून बसायचं. ध्यानधारणा म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाही आहे. डोळे झाकून बसणे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करणे. श्वास येतोय जातोय हेच पाहणे, याला म्हणायचं सम्यक समाधी. हे सांगितले बुद्धाने. बुद्धाने काय काय सांगितलं, 4 आर्य सत्य सांगितले, 8 अष्टांगिक मार्ग सांगितले आणि पुढे बघू आपण काय. आणि बुद्धाने सांगितला मध्यम मार्ग. आर्थिक टोकाची भूमिका कोणतीच घ्यायची नाही, मध्यम मार्गाने जायचं. मध्यम मार्गाने जर गेलो तर तुम्हाला कधीच पोरांनो दुःख तुमच्या जवळ येत नाही. लोक टोकाची भूमिका घेतात. आता काय काय करतात अत्यंत, म्हणजे काही काही जण ना म्हणजे आता मी नाव हे करणारी, माझी थोडी तब्येत लई वाढली आहे ना, मी थोडा जाड झाली बरं का. तुम्ही नाही येता, तुम्ही काही जाड नाही आहेत, पण जे आहे ते सांगतो. जे जाड असतील ना म्हणतात मी आता कमी करणार, जेवतच नाही. आधीच भरपूर जेवलेलं असतं, आता जेवतच नाही. जेवत नाही तर मग दिवसभर जेवत नाही तर त्याची शुगर कमी होते किंवा वाढते. जेवण कमी केलं तरी वाढू शकते आणि त्याला अटॅक पण येऊ शकतो. अचानक असं काही करायचं नाही, मध्यम मार्ग. आता तू खातोय ना बाबा 4 भाकरी, तर तू 2 खाय ना. 1 पण खात नाही, मी काहीच खात नाही म्हणलं तर मग कसं होईल. असं नाही, ठीक आहे. मध्यम मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं पंचशील एक सांगितले. पंचशील म्हणजे 5 नीती तत्व. 5 नीती तत्व बुद्धाने सांगितलेत. कोणकोणते. जीव हिंसा करायची नाही, जीव हिंसा करायची नाही. जीव हिंसा म्हणजे काय, कुणाला वाईट शब्दानंही दुखवायचं नाही. जीव हिंसा म्हणलं की काही जणाला वाटतं फक्त हत्याच करायची नाही.
हत्याच नाही तर वाईट शब्दाने बोलायचं नाही. मग तुम्ही म्हणाल सर मग त्याने बोललं तर, त्याला बोललं तर बोलू दे, आम्हाला काय तुला पाय तो तुझ्याशिवाय तूच घेऊन जाईल, तुझं बोलणं तूच घेऊन जा, आम्हाला नको देऊ, आम्ही घेतच नाही तुझं ते. त्यानं म्हटलं सर म्हणलं तुम्ही त्याने दिल्या आपण घ्यायचंच नाही ना. अरे बरोबर आहे की नाही, घ्यायचंच नाही आपण. जीव हिंसा करणे म्हणजे न करणे म्हणजे काय, वाईट बोलायचं नाही, ऐकायचं पण नाही, ती देखील जीव हिंसा आहे. वाईट ऐकायचं पण नाही. चोरी करायची नाही. करतात काही लोक चोर, वर्गामध्ये पण नसतात काही चोर. आमच्या वर्गात आहे ना. हां असतात. त्याला दिसली एखादं पेन वगैरे घालायचं निघालं, असं नाही, चोरी करायची नाही. त्यानंतर कुचरित्र, चांगलं चरित्र आपलं असलं पाहिजे. असत्य न बोलणे, खोटं बोलायचं नाही. आणि मद्यपान म्हणजे काही पिण्याच्या खाण्याच्या आहारी जायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का, मद्यपान म्हणजे नुसतं तंबाखू, बिडी, दारू हे असंच नाही. काही जणांचे पितात, पण जास्त पितात ते पण चुकीचं आहे, कमी पितात ते पण चुकीचं आहे. इवन तुम्ही जर मोबाईल म्हणजे जास्त प्रमाणात जेही कराल तुम्ही, ज्याची तुम्हाला काय म्हणतात ती नशा लागेल, तुम्हाला वाटेल तेच. आता उदाहरण मोबाईल, तुम्ही जर मोबाईल बघत असाल तर ते पण याच्यात बसते, याच्यात ही नशाच आहे ती एक मोबाईल. घ्या मोबाईल, ठीक आहे. किंवा तुम्ही चहा, ते पण असं याच्यामध्येच येतं. जास्त प्रमाणात जेही करत असाल तुम्ही, ज्याचा तुम्हाला काय म्हणतात त्याला व्यसन लागेल, ते सगळं याच्यामध्ये येतं. हे काहीच करायचं नाही, ठीक आहे. मोबाईल थोडा कामापुरता बघितला बस. नाहीतर आपलं काय जण तो जो गेम आहे दिवसभर खेळत बसतात, रात्री बी मग स्वप्नात खेळतात असं गाडी. मग गाडी इकडे झाली, त्या जवळ झोपलं त्याला लात मारतात त्याची गाडी, इकडे असं ते जवळच्याला झोपू देत नाही. बरोबर आहे ना. हां, त्याची गाडी असं ते गेम असतो ना खेळलेला तो दिवसभर, तर रात्री पण तसंच. मग ते जवळ कोणी झोपत नाही, भाऊ तुला झोप, तेच त्याला असते. हे असं होऊन जातं, असं नाही होऊ द्यायचं. अलग लक्षात. म्हणून जास्त मोबाईल बघणं हे देखील याच्यामध्ये येतं. पंचशील तत्व अशा पद्धतीनं बुद्धाने जे काही आपल्याला अष्टांग किंवा जे काही मार्ग सांगितले ते मार्ग आपण बघितलेले आहेत. अंडरस्टूड.